तर तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी माझे मागील जे व्हिडिओ होते त्याला भरभरून असा प्रतिसाद दिला, तर त्याच्यासाठी तुमच्या सर्वांचं धन्यवाद। आणि कमेंट सेक्शनमध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी कमेंट केली होती की दीदी प्रायव्हेट कॉलेजच्या फीजबद्दल एक व्हिडिओ बनवा। तर आजचा माझा व्हिडिओ त्याच्या रिलेटेड असेल, तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे। तर व्हिडिओ कम्प्लीटली पूर्णपणे पहा। आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात पहिले चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्सपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। तर आजच्या व्हिडिओचं आपले हायलाइट्स पॉईंट आहेत ते म्हणजे सगळ्यात पहिले त्याच्यामध्ये मी प्रायव्हेट कॉलेजेसबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि 2 नंबर म्हणजे स्कॉलरशिपबद्दल देखील तुम्हाला मी सांगणार आहे की स्कॉलरशिपचा बेनिफिट्स तुम्ही कसा घेऊ शकता। तर याच्या आधी मी हा व्हिडिओ बनवला होता। तर फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटीवरती तुम्हाला जायचं आहे। त्याच्यानंतर 3 लाईन ज्या दिसतात त्याच्यावरती क्लिक करून फीज इन्फॉर्मेशनवरती यावर्षी 2025-26 हे इयर तुम्हाला सिलेक्ट करून मेडिकल हे सिलेक्ट करून BSc नर्सिंग हा तुमचा कोर्स सिलेक्ट करून तुम्ही कुठल्याही महाराष्ट्रातील नर्सिंग कॉलेजची फी पाहू शकता। तर आपण पुणे हे डिस्ट्रिक्ट निवडलेलं आहे। तर पुण्यातील आता या ठिकाणी खूप सारे कॉलेजेस तुम्हाला दिसत असतील, जसं की महर्षी कर्वे, ग्रँट मेडिकल फाउंडेशन, त्याच्यानंतर DE सोसायटी, श्रीमती सुभद्रा के जिंदल, हे सगळे BSc नर्सिंगचे कॉलेजेस तुम्हाला दिसत आहेत। आणि खाली एक येते की दिस फीज इज सब्जेक्ट टू चेंज, म्हणजे ही फी जी या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे ट्यूशन फी आणि डेव्हलपमेंट फी ही इयर वाईज कमी जास्त होऊ शकते। म्हणजे पर्टिक्युलर हाच आकडा असणार आहे फीजचा, पण थोडीफार कमी जास्त होऊ शकते। तर या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकता पहिलं जे कॉलेज दिलेलं आहे जे आपलं पहिलं होतं महर्षी कर्वे, त्याची फी या ठिकाणी 1,38,000 दाखवतात, 1,38,000। आता या ठिकाणी तुम्ही एक कंप्लीट व्हिडिओ पाहिलेला आहे। त्या ठिकाणी ट्यूशन फीज आणि डेव्हलपमेंट फी मिळून जी टोटल रक्कम होती ती एका पर्टिक्युलर कॉलेजची आपण पाहिली, जी की होती 1,38,000, कुठल्या कॉलेजची 90,000 होती। तर बरेचसे विद्यार्थी काय करतात, ही फीज पाहून घाबरून जातात की आम्ही आर्थिकरित्या इतके इनकॅपेबल आहोत, फायनान्शियली आमच्याकडे एवढं बजेट नाही आहे आमचं ॲडमिशन घेण्यासाठी। तर तुम्हाला कॉलेजची फीज पाहून बिलकुल घाबरून जायचं नाही आहे। इतकी ऑथेंटिक माहिती तुम्हाला कोणीच सांगणार नाही आहे। तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की स्कॉलरशिपचा बेनिफिट्स तुम्हाला कसा मिळणार आहे। बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहितीच नाही आहे, फक्त फीज पाहून त्यांना वाटतं की हे कॉलेज नको टाकायला। तर असं बिलकुल करू नका। जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला तेवढी रक्कम भरणं साहजिकच आहे ओपन कॅटेगरीसाठी, पण जर तुम्ही EWS कॅटेगरीमधून असाल तर त्या ठिकाणी थोडेफार बेनिफिट्स मिळतात। जे विद्यार्थी SC ST कॅटेगरीचे आहेत त्यांना मात्र राजश्री शाहू महाराज योजना अंतर्गत 100% स्कॉलरशिपचा लाभ घेता येतो। आता SC ST कॅटेगरीच्या स्टुडंटला ट्यूशन फीज जी असते ती कम्प्लिटली माफ असते। म्हणजे जर एखाद्या कॉलेजची फीज असेल 96,000 तर त्या कॉलेजची ट्यूशन फीज असेल 90,000 आणि 6,000 त्या कॉलेजची डेव्हलपमेंट फीज असेल, तर तुमची ट्यूशन फीज कम्प्लिटली माफ होणार। म्हणजे तुम्ही विचार करा, तुम्हाला फक्त 6,000 फीज त्या कॉलेजची भरायची आहे आणि बऱ्याच वेळा 100% स्कॉलरशिप तुम्हाला मिळते। म्हणजे तुमचं शिक्षण 100% स्कॉलरशिपमध्ये होऊन जातं। पण ते कॉलेज टू कॉलेज डिफर करतं। जर तुम्ही ॲडमिशन प्रोसिजरला गेले तर कॉलेज तुम्हाला 96,000 देखील मागू शकतं त्या कॉलेजची जी काही पर्टिक्युलर रक्कम असेल। म्हणजे थोडीफार तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन घेताना रक्कम द्यावी लागते। जर तुम्ही OBC, VJNT, SBC कॅटेगरीमधून असाल आणि जर तुमच्याकडं जात वैधता प्रमाणपत्र असेल, कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे, तर आणि तुमचं वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या आतमध्ये असेल तर तुम्ही देखील स्कॉलरशिपला या ठिकाणी लाभदायक ठरता। तुम्हाला देखील स्कॉलरशिप मिळून जाते, पण त्या ठिकाणी तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। आणि स्पेशली गर्ल्स स्टुडंट जे आहेत, मुलींसाठी तर 100% स्कॉलरशिप या ठिकाणी रिटर्न येते। तर पर्टिक्युलर कॉलेजची फीज पाहून तुम्हाला बिलकुल घाबरून जायचं नाही आहे। स्कॉलरशिपचा लाभ तुम्ही MHADBT जी वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म फिल केल्यानंतर तुम्हाला स्कॉलरशिप मिळून जाते। तर असं काही नाही की या कॉलेजची फी 1.5 लाख आहे, 2 लाख आहे। फीज बघून तुम्ही बिलकुल घाबरून जाऊ नका। आणि जर तुम्हाला फीज रिलेटेड अजून देखील काही शंका असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट करा, नक्कीच मी त्याचा आन्सर करण्याचा प्रयत्न करेल। आणि जर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला देखील फॉलो करा आणि त्या ठिकाणी देखील तुम्ही मला मेसेज करू शकता। हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्सपर्यंत शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये।